हॅलो एव्हरीवन वेलकम ऑल. सो आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये शिकलो की व्हेरिएबल्स काय आहे आणि व्हेरिएबल्स कशी डिक्लेअर करायचे, इनिशियलाइज कसे करायचे आणि आपण कोड सुद्धा करून बघितला ज्यामध्ये आपण व्हेरिएबलला डिक्लेअर करून त्याची व्हॅल्यू प्रिंट करून बघितली. सो इन शॉर्ट व्हेरिएबल्स काय आहे की व्हेरिएबल तुमच्या मेमरी किंवा लोकेशन ज्या म्हणजे मेमरीमध्ये जिथे कुठे तुम्ही कुठली व्हॅल्यू स्टोअर करत आहे त्या त्या लोकेशनला तुम्ही काहीतरी एक नाव देताय, ते व्हेरिएबल्स आहे. इन शॉर्ट नेम ऑफ युअर मेमरी लोकेशन. सो इफ कोणी व्हेरिएबलचा व्हिडिओ नसेल बघितला तर प्लीज मागे जाऊन एक वेळ व्हेरिएबलचा व्हिडिओ बघा आणि मगच कॉन्स्टंट्स बघा. ओके. सो जसं आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं व्हेरिएबल्स काय आहे, इन द सेम वे या व्हिडिओमध्ये आपण बघणार कॉन्स्टंट्स. कॉन्स्टंट तुम्हाला नावानेच कळतं की कॉन्स्टंट म्हणजे काय, की असं काहीतरी जे फिक्स आहे, जे चेंज नाही होणार. जसं व्हेरिएबल्स मध्ये आपण काय बघितलं होतं की व्हेरिएबल्स इज समथिंग दॅट कॅन चेंज. करेक्ट. इन द सेम वे कॉन्स्टंट काय आहे, कॉन्स्टंट पण व्हॅल्यूज आहे ज्या कधी चेंज होणार नाहीत, त्या फिक्स असणार आहे. आता व्हेरिएबल्स कसे चेंज होतात, कसं चेंज होत नाही ते आपण या या व्हिडिओमध्ये बघू. लास्ट व्हिडिओमध्ये फक्त आपण व्हेरिएबल्स डिक्लेअर करून त्याला प्रिंट केलं. पण एक लाईन आपण लिहिली होती की इट कॅन चेंज ड्युरिंग द एक्झिक्युशन. जसे इथे नॉट चेंज आहे ना, दे चेंज ड्युरिंग द एक्झिक्युशन. कोण? व्हेरिएबल्स. ते आपण इथे प्रिंट करू किंवा आपण एक वेळा ते एक्झिक्यूट करून बघू की काय ती लाईन आहे. बट कॉन्स्टंट याआधी तुम्ही शिकून घ्या. कॉन्स्टंट काय आहे की कॉन्स्टंट्स आर दोज विच हॅज फिक्स्ड व्हॅल्यूज आणि त्या चेंज होत नाही ड्युरिंग द एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम. तुम्ही किती पण प्रयत्न केला कुठल्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू चेंज करायला तर ते तुम्ही चेंज करू शकत नाही. जसं लास्ट व्हिडिओमध्ये आपण एक 2 पाय आर असं एक एक्झाम्पल बघितलं होतं. इफ कोणाला आठवत असेल तर मी म्हटलं की तुम्हाला कुठला मॅथ्सचा क्वेश्चन आहे आणि तुम्हाला सर्कम्फरन्स ऑफ रेडियस काढायचं आहे, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल काढायचं आहे. तर तुमचा हा 2 आहे. ठीक आहे. आणि हे पायची व्हॅल्यू काहीतरी कॉन्स्टंट असेल आणि आर तुमचा काय आहे, व्हेरिएबल आहे. बिकॉज आर ची व्हॅल्यू 5, 6, 7 काही पण होऊ शकतं. बट ही जी पायची व्हॅल्यू आहे, तुम्ही एव्हरी प्रॉब्लेम मध्ये ही पायची व्हॅल्यू 3.17च ठेवणार किंवा 3.14 तुम्ही तुम्ही जे काही असेल ते. ओके. सो ही पायची व्हॅल्यू हर वेळेस कॉन्स्टंट असणार आहे. पायची व्हॅल्यू चेंज होत नाही. तर हेच पाय काय आहे, तुमचं कॉन्स्टंट. तशी खूप पुष्कळ सगळे कॉन्स्टंट आहे की तुम्हाला चेंज करायची नाही, तुम्हाला ते सेम ठेवायची आहे आणि तुम्हाला हे नाही माहिती की म्हणजे तुम्हाला नाही पाहिजे की समोर कुठे कुठला पण डेव्हलपर या व्हॅल्यूला चेंज करेल, ही व्हॅल्यू कॉन्स्टंट असली पाहिजे. तर अशा व्हॅल्यूला आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट. तर दे मेंटेन रेडिबिलिटी अँड सेफ्टी बाय प्रिव्हेंटिंग ऍक्सिडेंटल चेंजेस. वॉट ऍक्सिडेंटल चेंजेस म्हणजे कधी कधी असं होतं की असं नाही नाही एक कोड आहे तोच तुम्ही थ्रू आउट म्हणजे 10-10 वर्ष एक एक कोड, 10-10, 15-15, 20-20 वर्ष एक एक कोड ॲज इट इज स्टेबल असतो कुठल्याही प्रोडक्टचा. तर तुम्ही एक सिंगल डेव्हलपर नाही आता कोड लिहिणार आहे. नेक्स्ट तुम्ही आता लिहित आहे, नेक्स्ट तुम्ही टीम चेंज झाली की कोणीतरी दुसरं लिहिल. तर ऍक्सिडेंटली कधी कधी काय होतं की व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज होऊन जातं. ओके. नाही कळत कोणाला, म्हणजे माहिती असतं की नाही करायचे चेंज पण होऊन जातं. बट व्हॉट हेच मी समजा रेडियस कुठली पण व्हॅल्यू समजा मी त्याला कॉन्स्टंट डिक्लेअर करून ठेवली, तर तुम्ही काही कधी पण यानंतर कुठला पण डेव्हलपर त्याला चेंज करायचा प्रयत्न करेल तर ती चेंज होणार नाही. ओके. सो हे सगळे जे एक शॉर्ट थेअरी बघितली आपण की हे कॉन्स्टंट काय आहे. ही लाईन्स पण तुम्हाला आय होप समजल्या असेल. सो जसं व्हेरिएबल्स कसे डिक्लेअर करतो आपण ते बघितलं. इन द सेम वे तुम्हाला समजा कॉन्स्टंट तुमच्या प्रोग्राममध्ये लिहायची असेल तर तुम्ही कसे डिक्लेअर करणार, काय करणार? तर त्याचे 2 वे आहे. एक की युजिंग डिफाईन प्री प्रोसेसर. ओके. जो तुम्हाला दिसतंय हा युजिंग डिफाईन हॅश डिफाईन प्रोसेसर आणि दुसरं आहे की युजिंग कॉन्स्ट कीवर्ड. सो एकेकाने बघू आपण. डिफाईन सॉरी हॅश डिफाईन प्री प्रोसेसर म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे की जी कुठली लाईन आपण हॅशने सुरू करतो त्याला आपण काय म्हणतो, प्री प्रोसेसर. प्री प्रोसेसर किंवा हेडर फाइल्स. ओके. सो प्री प्रोसेसर डायरेक्टिव्हज किंवा हेडर फाइल्स आणि एक्झिक्युशन ऑफ सी प्रोग्राम मध्ये आपण शिकलो की ज्या कुठल्या लाईन हॅश पासून सुरू होतात ते कंपायलर कंपाईल नाही करत, त्या कोण कंपायलर करतात, तुमचा प्री प्रोसेसर. म्हणून त्याला आपण प्री प्रोसेसर डायरेक्टिव्ह म्हणतो. कोणाला आठवत आहे का माहित नाही. नसेल आठवत तर प्लीज एक्झिक्युशन ऑफ सी प्रोग्राम मध्ये बघा की हॅश ह्या ज्या लाईन्स आहेत त्या कोण एक्झिक्यूट करणार, कंपायलर की प्री प्रोसेसर. ओके. सो समजा तुम्हाला असं काहीतरी कॉन्स्टंट कुठला डिक्लेअर करायचा आहे तर कसं डिक्लेअर एक वे आहे हॅश डिफाईन यूज करून. काय करायचं, हॅश डिफाईन कसं, सिंटॅक्स कसं आहे, हॅश डिफाईन लिहायचं. सिन्स इट इज प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह आपण याला एकदम हेडर फाइल्स तिथे लिहू आपण. ओके. हॅश डिफाईन लिहायचं. तुमच्या कॉन्स्टंटचं नाव तुम्हाला जे काही पाहिजे असेल आणि व्हॅल्यू तुम्हाला त्या कॉन्स्टंट मध्ये काय व्हॅल्यू पाहिजे. आय मीन टू से तुमच्या समोर तुम्ही सॉरी तुम्ही जे काही हॅश इकडे लिहिता ना, हॅश इन्क्लूड जे काही असेल तर तिथेच तुम्हाला तुमचं कॉन्स्टंट डिक्लेअर करायचं. काय लिहायचं, हॅश लिहायचं. ओके. हा डिफाईन हाच कीवर्ड आहे. हा डिफाईन कीवर्ड हा मेन आहे. तुमच्या कॉन्स्टंटचं नाव तुम्हाला काय द्यायचं, लेट्स मला पाय द्यायचं आहे आणि
3.14 किंवा 3 त्याची व्हॅल्यू मला डिक्लेअर करायची आहे. तर ही व्हॅल्यू मी इथे डिक्लेअर करून दिली. याने काय होतं ना, लेट्स से की तुमचा हा जो बेसिक प्रोग्राम आहे, सगळ्यांना माहिती आहे बेसिक स्ट्रक्चर जे काढलंय, या प्रोग्रामच्या आतमध्ये मी जिथे कुठे पाय यूज करेल, जिथे कुठे पाय यूज करेल, ती पायची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली हे म्हणजे जेव्हा आपला कोड कंपाईल होतो ना, तेव्हाच ही पूर्ण व्हॅल्यू रिप्लेस होऊन जाईल. जिथे कुठे पाय आहे, ती व्हॅल्यू कशाने रिप्लेस होईल? 3.14 ने. ओके. काय म्हणताय मी? जेव्हा तुम्ही असं डिफाईन डिरेक्टिव्ह किंवा डिफाईन प्रिपोझिशन डिरेक्टिव्हनी जेव्हा तुम्ही एखादा कॉन्स्टंट डिक्लेअर करणार, तेव्हा काय होतं, तो बघतो की अरे तुमच्या कोडमध्ये कुठे कुठे तुम्ही पाय हा व्हेरिएबल, म्हणजे हा व्हेरिएबलच आहे ना, म्हणजे कॉन्स्टंट सॉरी, हा जो कॉन्स्टंट आहे, हा तुम्ही कुठे कुठे यूज केलाय, आणि जिथे जिथे कुठे यूज केला असेल, पायची व्हॅल्यू तो काय करतो, रिप्लेस करून देतो. तर तिथे आता काय होणार, पाय तुम्ही प्रिंट करत आहे किंवा तुम्ही कुठला एखादा लेटसे एरिया काढत आहे, आणि एरिया तुम्ही दिला की पाय आर स्क्वेअर, म्हणजे पाय आर स्क्वेअर म्हणजे असं आर इंटू आर, तर हा पायची व्हॅल्यू काय करेल, रिप्लेस करून देईल 3.14 ने. ओके. सर हा एक वे आहे तुमचा कॉन्स्टंट डिक्लेअर करायचा. सिंटॅक्स सेम आहे, काहीच नाही करायचं, हॅश लिहायचंय. युजिंग डिफाईन कीवर्ड आपण शिकवत आहे फर्स्ट वे. ठीक आहे. सो डिफाईन लिहायचं, आणि तुम्हाला जो काही एखादा नाव द्यायचं त्या कॉन्स्टंटचं नाव द्यायचं, आणि त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू. ओके. याने काय होणार की तुमचा कॉन्स्टंट डिक्लेअर झालाय, आणि जिथे कुठे तुम्ही प्रोग्राम मध्ये तुम्ही हा जो कॉन्स्टंट यूज केलाय, तिथे तिथे ती व्हॅल्यू रिप्लेस होऊन जाईल 3.14 ने. आणि सगळ्यात मेन कॉन्स्टंट काय आहे, कॉन्स्टंट चेंज होत नाही, कॉन्स्टंट रिमेन सेम थ्रू आउट द एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम. सो आता मी तुमच्या समोर हे करून दाखवते. हे आधी मी केलं होतं. ओके. तुमचा असा प्रोग्राम दिसतो. ओके. नॉर्मल तुमचा प्रोग्राम असा आहे. सो काय करायचं, जे तुम्ही इथे जे म्हटलं की हा प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह आहे, तुम्ही कधी पण इथे सुरुवातीला लिहिता हॅश इन्क्लूड लिहायचं, सॉरी हॅश डिफाईन लिहायचं. डिफाईन नी सुरू करता हॅश डिफाईन तुमच्या एक सेकंड, तुम्हाला काय नाव द्यायचं तुमच्या कॉन्सोल, तुम्ही नाव देऊ शकता, कॅपिटल स्मॉल जे काही आहे, आणि त्याची व्हॅल्यू लेट्स से की मी 3च व्हॅल्यू देते आतासाठी. ओके. सो मी माझा कॉन्स्टंट डिक्लेअर करून दिला. सो प्रोग्राममध्ये तुम्ही कुठे पण तुमचे पायची व्हॅल्यू प्रिंट करायची, तुम्हाला यूज करायचे, तर ते पायची व्हॅल्यू तिने रिप्लेस होऊन जाईल. कोणत्या व्हॅल्यूनी? 3 या व्हॅल्यूने रिप्लेस होईल. सो समजा मला इथे प्रिंट करायची आहे पायची व्हॅल्यू, तर तुम्हाला एक फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करावं लागतं. फॉर्मॅट स्पेसिफायर काय आपण नंतर बघू. बट समजा मला म्हणायचं की माझी पायची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. सो इफ मी रन करेल, आता तुम्हाला हे एरर आला बिकॉज इथे सेमिकोलॉन नाही यूज करायचा, फक्त प्री प्रोसेसर डिरेक्टिव्हला विदाऊट सेमिकोलॉन डिक्लेअर करायचं. सो बघा, ती 3 ही व्हॅल्यू प्रिंट केली आहे. ओके. सो त्याने काय केलं, जिथे जिथे पायची व्हॅल्यू होती तिने ही व्हॅल्यू सेट करून दिली 3.14. बट मी म्हटलं की यार हे डू नॉट चेंज, आपण चेंज करू शकत नाही. त्याचं काय मिनिंग आहे? आता मला ही जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू चेंज करायची आहे, आणि मला 3 नाही, मला 9 पाहिजे. ओके. 3 नाही, मला 9 पाहिजे, आणि मी रन केलं तर मला काय येईल, एरर. एरर काय येईल की व्हॅल्यू रिक्वायर्ड, हे हे तुम्हाला एरर नंतर शिकवणार मी. बट इन शॉर्ट आपण असं चेंज करू शकत नाही. तुम्ही पहिले डिक्लेअर केली ना 3, तर ते 3च असणार. तुम्ही त्याला चेंज करू शकत नाही. बट हेच समजा तुमचे व्हेरिएबल असते, तर तुम्ही त्याला चेंज करू शकलं असतं. लेट्स से की मला याला आता लेट्स से फॉर नाव मी त्याला कमेंट करते की याला मी ॲज अ व्हेरिएबल हे करते. व्हेरिएबल कसं करतो आपण? इंट, पाय आणि 9. ओके. आणि मग नेक्स्ट लाईनमध्ये मला पायची व्हॅल्यू चेंज करायची आहे. पहिले मी ते तुम्हाला एक नॉर्मल पायची व्हॅल्यू प्रिंट करून दाखवते. तर पायची व्हॅल्यू काय आहे? 9. का बरं? कारण की तुम्ही एक 9 एक नॉर्मल व्हेरिएबल डिक्लेअर केला, इनिशियलाइज केला, त्याची व्हॅल्यू दिली आहे 9. पण आता मला समजा ह्याच पायची व्हॅल्यू चेंज करायची आहे, 9 इंटू 10 करायची आहे, आणि मी रन करेल, तर काय झालं? 9 नाही झाला, 10 प्रिंट झाला. म्हणजे ही व्हॅल्यू चेंज झाली. जिथे पहिले 9 होती, तिथे 10 झाली आता. तर हे व्हेरिएबल्स आहे ना. जसं जे जे हे जिथे इथे डिक्लेअर केलंय, हे काय आहे, तुमचं व्हेरिएबल्स आहेत. ओके. तुम्हाला माहिती आहे व्हेरिएबल असे आपण डिक्लेअर करतो म्हणून. ओके. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही व्हेरिएबल असे डिक्लेअर करता, आणि हा जो वरती आपण केला होता कॉन्स्टंट होता, असं डिक्लेअर केला, म्हणून तो आपण जेव्हा चेंज करायचा प्रयत्न केला तेव्हा तो चेंज झाला नाही. सो व्हेरिएबल चेंज होईल तुमचे, पण कॉन्स्टंट कधीच चेंज होणार नाही. हाच डिफरन्स आहे की व्हेरिएबल कॅन व्हॅरी, त्याची व्हॅल्यू चेंज होऊ शकतं, बट कॉन्स्टंट कधी चेंज होत नाही. ओके. सो हे आहे इन शॉर्ट. बट स्टील थोडंसं तुम्हाला सांगते की इन शॉर्ट काय होतं व्हेरिएबलच्या ठिकाणी. काय होतं ना, लेट्स से की तुम्ही एक व्हेरिएबल डिक्लेअर केला, इंट पाय इज इक्वल्स टू लेट्स से 9. याने काय होईल की तुमची मेमरी आहे, मेमरीमध्ये एक ब्लॉक आहे, त्याचं नाव पाय आहे, इथे 9 आहे.
ही तुमचं फर्स्ट लाईन झाली. तुम्ही सेकंड लाईन मध्ये 9च्या ठिकाणी तुम्ही 10 करत आहे आणि प्रिंट काय करताय? प्रिंट करत आहे तुम्ही पाय. ओके. इथे फॉर्मॅट स्पेसिफायर वगैरे ते यूज करायचं. इथे तुम्ही पाय प्रिंट करत आहे. सो जेव्हा कंपायलर सेकंड लाईन मध्ये जातो तेव्हा तो बघतो की अरे पायची व्हॅल्यू काय झाली आता 10. सो हा 9 डिलीट करून काय करतो याला अपडेट करतो विथ 10. आणि म्हणून जेव्हा तुमचा पाय तुम्ही प्रिंट करायला जाता तर तो बघतो की अरे मेमरीमध्ये पाय नावाची कुठली जागा आहे का? लोकेशन आहे का? हा इथे आहे. सो त्या लोकेशनवर जी काही व्हॅल्यू असेल ती तो प्रिंट करून देईल आणि करंट व्हॅल्यू काय आहे 10 तर तो 10 प्रिंट करून देणार. ओके, असं होतं. बट जेव्हा तुम्ही कॉन्स्टंट काय डिक्लेअर करताना ही मेमरी अपडेट होत नाही. 9 आहे तर ते 9च राहील. 10 होणार नाही. कधी? इन केस ऑफ कॉन्स्टंट. आणि त्यातला एक वे आपण बघितला कॉन्स्टंटचं कसे डिक्लेअर करायचं हॅश डिफाईन यूज करून. सेकंड वे आहे की अजून कॉन्स्टंट कसे डिक्लेअर होतात. हे मी सेम सगळं लिहिलंय. तुम्ही प्लीज रीड करा. काही नाहीये जे मी तुम्हाला आत्ता करून दाखवलं जसं मी आधी बघा कमेंट केलं. आधी मी पायला चेंज करायचा प्रयत्न केला बट ती चेंज झाली नाही. एरर देणार ती लाईन कारण की तो कॉन्स्टंट हॅश डिफाईन काय आहे? कॉन्स्टंट तुम्ही डिक्लेअर केलाय. नेक्स्ट आहे कॉन्स्ट कीवर्ड यूज करून. कॉन्स्ट कीवर्ड एकदम सोपी आहे. जर तुम्हाला तुमचे व्हेरिएबल्स तुम्ही व्हेरिएबल जसं करताना जसं बघा इंट सॉरी इंट पाय इक्वल्स टू 3.14 हा तुमचा व्हेरिएबलचा सिंटॅक्स आहे. सिंटॅक्स काय असतो? डेटा टाईप. ओके. व्हेरिएबलचं नाव, व्हेरिएबलचं नेम आणि ही व्हॅल्यू. ही तुमचं नॉर्मल व्हेरिएबलचा केस आहे. काही नाही करायचं फक्त त्याच्यासमोर तुम्हाला हा कॉन्स्ट कीवर्ड जोडायचा आहे बस. बाकी सगळं सेम राहील. फक्त हा कॉन्स्ट कीवर्ड जोडायचा आहे तर तो व्हेरिएबल न राहून एक कॉन्स्टंट होऊन जातो. ओके. काहीच नाही करायचं फक्त एक कॉन्स्ट कीवर्ड लावायचा आहे. तर ते तुमचा व्हेरिएबल नसून काय होऊन जाईल? कॉन्स्टंट होऊन जाईल. सो बघा हे इंट एज इक्वल टू 18 तुम्हाला सगळ्यांना फॅमिलियर असेल. फक्त समोर कॉन्स्टंट लावलं मी तर तो एक कॉन्स्टंट झाला. आणि इथे मी एजची व्हॅल्यू जी पहिले 18 होती ती 25 करायचा प्रयत्न केला तर मला एरर दिला. चेंज झाली नाही. आपण एक वेळा कोड करून बघू. बघा जसं इंट पाय हा 10 आहे. ओके. हे नॉर्मल तुमचं व्हेरिएबलचं डिक्लेरेशन आहे. करेक्ट. व्हेरिएबलचं नाव, हे डेटा टाईप आणि व्हॅल्यू. काहीच नाही करायचं. समोर फक्त कॉन्स्ट लावायचं आणि मी व्हेरिएबल सिम्पली प्रिंट करत आहे आता. तर मला काय भेटलं 10 बिकॉज इथे काहीच 10 होतं 10 प्रिंट केलं. बट आता मी काय करेल मी पायची व्हॅल्यू 10च्या ठिकाणी लेट्स मला 100 करायची आहे आणि नंतर मी प्रिंट करेल तर मी नाही होणार की चेंज तुम्हाला एरर आला त्या ह्या लाईनवर काय म्हणतो तो की तुम्ही जे जे कॉन्स्टंट आहे हा तुम्ही याला चेंज करू शकत नाही. हा कॉन्स्टंट कॉन्स्टंट असेल तुम्ही चेंज करू शकत नाही. सो हा एक सेकंड वे आहे तुम्हाला समजा कॉन्स्टंट डिक्लेअर करायचे असेल इनिशियलाइज करायचे असेल तर फर्स्ट काय हॅश डिफाईन यूज करून आणि सेकंड कसं कॉन्स्टंट कीवर्ड यूज करून. तुम्हाला जे पण फॅमिलियर वाटेल जे पण इझी वाटेल ते यूज करा. मी तर नॉर्मली कॉन्स्टंट कीवर्ड जास्त प्रेफर करते. तुम्ही हॅश डिफाईन पण यूज करू शकता काही प्रॉब्लेम नाही. ओके. सो हेच आहे तुमचे थेरी. ही थेरी आहे, ही कॉन्स्टंट आहे. कोणाला स्क्रीनशॉट घ्यायचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ही कॉन्स्टंट काय आहे? डिक्लेअर करायचा पहिला वे म्हणजे डिफाईन. ओके. हा सिंटॅक्स. नंतर हे एक्झाम्पल आहे. युजिंग कॉन्स्ट कीवर्ड कसं करायचं ते इथे आहे. ओके. देन बस इतकंच आहे. देन चेंज करायचा प्रयत्न केला बट चेंज झाला नाही. का बरं? काय म्हणतो? इफ यू इफ यू ट्राय टू चेंज द व्हॅल्यू ऑफ एज द कंपायलर 3 एरर लाईक असाइनमेंट ऑफ रीड ओनली व्हेरिएबल एज. म्हणजे रीड ओनली म्हणजे तुम्ही ते फक्त रीड करू शकता, राईट नाही करू शकत. हे बघा, हाच एरर आला आपला. असाइनमेंट ऑफ रीड ओनली व्हेरिएबल. याचा अर्थ काय? की तुम्ही जो व्हेरिएबल पाय आहे हा रीड ओनली आहे म्हणजे फक्त रीड करा, राईट नका करू. राईट म्हणजे चेंज नका करू. ओके. सो आणि तुम्ही असं व्हेरिएबल जो फक्त रीड ओनली आहे त्याला तुम्ही काही दुसरं असाइन नाही करू शकत. आपण एरर कसे रीड करायचे नंतर शिकू. बट आतासाठी तुम्ही हे लक्षात ठेवा की कॉन्स्टंटला तुम्ही चेंज करू शकत नाही. बट हेच तुमचे व्हेरिएबल असेल तर तुम्ही त्याला चेंज करू शकता. ओके. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजलाय आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ मनापासून बघितला. नोट्स तुम्हाला लिहायचे तुम्ही लिहा. ओके. ठीक आहे. काही पण डाऊट असेल तर मला कमेंट्स मध्ये विचारा. ओके देन. थँक्स. बाय बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.